वर्धा महामार्ग पर यातायात को रोककर शुरू आंदोलन की वजह से प्रवासियों को खासी दिक्कतों का सामना करना पड़ा। अलग अलग साधनों से अपने गंतव्य के लिए नागपुर से निकले लोगों को बीच रास्ते में ही फंसे रहना पड़ा। इन लोगों के मुताबिक प्रशासन की किसी तरह की मदद इन तक नहीं पहुंची। आम्ही 2:15च्या बसमध्ये बसलो, 4 वाजेपासून इथे अडकून आहे। काय आम्हाला काही माहित नाही आता केव्हा सुटणार आहे, काही कोणी सांगत नाही आहे, काही नाही आहे। असं असे मोर्चे करायचे असेल तर थोडंसं आधी कळवायला पाहिजे ना, गाड्यांना कळवायला पाहिजे की ते आता आम्ही इतकं मध्ये अडकून गेलाय की आम्ही तिकडे नाही जाऊ शकत ना पुढे नाही जाऊ शकत। काही कोणीही आलं नाही आहे, कोणीही आलं नाही, काही कोणी दखल घेतली नाही आमची। सगळेजण आपापल्या याने करत आहे। किती वेळ थांबायचं ते सुद्धा सांगत नाही आहे। काय करावं काही समजत नाही आम्हाला। मी नागपूर वणीची आहे, पण नागपूरवरून आली आहे। मी तिकडे इंदोरला गेली, तिथून सकाळपासून ट्रॅव्हलिंग सुरू आहे। 3 वाजता वणीला नागपूरला येऊन पोहोचली। माहीत नव्हतं इकडे हे आहे म्हणून मोर्चा असतं। येऊन इथे 4 पासून थांबून पाणी नाही, आता माझ्याकडे जेवणही नाही। डायबिटीज पेशंट आहो परत। आता केव्हा आम्ही पोहोचू असं आहे। प्रशासन तर काही तिकडे तोडगा पण निघाला नाही म्हणते। बुट्टीबोरीपर्यंत ट्रॅफिक जाम आहे का तिकडे कोरीकांद्री गेला माहीत नाही। आम्ही 4 वाजतापासून इथं हावने जी बसू तरच होऊन तर काय बसू कंबरपाठी लागून राहिले, पाय प्याले पाणी नाही भेटून राहिलं। मग भूक लागली आता 7 वाजले तर।